तोंडावर नाही ताबा आणि म्हणे मला बारीक व्हायचंय बाबा. कोण म्हणतं नवरा भांडण करत नाही? माझा वाला तर शब्दाला तांडव करत असतो एखाद्या दुश्मनासारखा. पुरुष हा एखाद्या आतंकवाद्यासारखा असतो. गळ्यात 7 जन्माचा तोफखाना अडकलेला असून सुद्धा बाहेर एखाद्या सुतळी बॉम्बच्या शोधात असतो. नेहमी जीव धोक्यात. पण त्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होता है, काय माहिती तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. 10 म्हशी सांभाळायला परवडल्या पण बाई सांभाळणं लई जड आहे महाराज, लई जड आहे ना महाराज. आता काय सांगावा. म्हणून परवा दिवशी मला एक जण मेसेज पाठवला, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. लक्षात आलं का नाही? काय करावं सांगा. बाया काका नीट बोला त्यात माणसाली का काय. बहुतेक सटवाईनं माझ्या नशिबात पैसा जॉब लिहिलाच नव्हता. धुनी भांडी स्वयंपाक पाणी आणि चिडचिडपणा एवढंच लिहिले, नाहीतर काय. मी नवऱ्याला दिवसातून 4-5 वेळा कॉल करते आणि विचारते कुठे आहात, हे ऐकण्यासाठी की तुझ्या हृदयात आहे. पण तिकडून रिप्लाय येतो कामात आहे, नंतर कॉल करतो. पहिले मला वाटायचं माझा नवरा माझ्यासाठी जगात कोणाशीही भांडणं करेल, पण मला काय माहिती सुरुवात माझ्यापासूनच करेल. हो जिस दिन से आई है पत्नी महारानी, बढ़ गई है जीवन में मेरी परेशानी. जी करता है ये मेरा हिमालय चल जाऊं, छोड़ के सब मोह माया मैं बाबा बन जाऊं. प्रेम हे दुधासारखं असतं. पहिले उतू जातं, नंतर आटू लागतं आणि शेवटी करपतं. मित्रांनो 2 वर्ष लेट करा, पण कमी वयाच्या मुलींबरोबर अजिबात लग्न करू नका. कारण की ही नादान असल्यामुळे आपल्या लेकरा बाळांचं कुरकुर निम्म ह्याच खाऊन टाकतात. सुनी, तू मला लई दिवस झालं 1000 रुपये मागला तीस की. होय होय मागलाल ती की. मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला 1000 रुपये देतो. हा विचारा. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे? मुंबईत. आणि लाल किल्ला कुठं आहे? दिल्लीत. ताजमहल कुठं आहे? आग्र्यात. आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस? सुशेला. आणि रात्री माझे 5000 रुपये चोरली होती, ते कुठे ठेवलेस? किचन मध्ये साखरेच्या डब्यात. अख्ख्या घरात तू एकटीच चोर आहेस, मला पक्क माहित आहे. 100 चोरती ती आधी, आता 5000 रोड लहान झाली आहे. चोर कुठली? मला 2000 ची साडी पाहिजे आणि त्यासोबत बांगड्या पाहिजेत आणि कानातलं पाहिजे आणि पैंजण पाहिजे आणि गळ्यातलं पाहिजे. मला सगळं पाहिजे. मग मी घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणजे राहणार नाही. तुम्हाला सांगायला बघा. सुनी, तुझं आजकाल लई तोंड चाललंय बरं का. तुम्ही मला स्कूटी चालवायला शिकवलं? नाही. कार चालवायला शिकवलं? नाही. मग जे येते ते चालवणार की. एवढं